परळीतली दादागिरी आणि बीड जिल्ह्यातली कायदा सुव्यवस्था हा मुद्दा सर्वाधिक लावून धरलेले आमदार सुरेश धस वादाच्या भोऱ्यात सापडलेत. कारण ज्या नितीन बिक्कड यांचं नाव धसांनी पुण्यातल्या सभेत घेतलं, त्या नितीन बिक्कडला धमकावणारा गँगस्टर निलेश घायवळ याचे धसांसोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर काही प्रश्न उपस्थित होत आहेत. धसांचा आरोप होता की नितीन बिक्कड हा पवार गटाचा पदाधिकारी पवन चक्कीची खंडणी मिळवून देण्यासाठी मध्यस्थी करतो आणि त्याचे वाल्मिक कराडांसोबत जिव्हाळ्याचे संबंधही आहेत. मग ज्या बिक्कडवर धसांनी खंडणी वसुलीचा आरोप केला, त्याला धमकी देणाऱ्या घायवळचा धसांसोबत नेमका संबंध काय, याशिवाय घायवळ या सगळ्याच्या प्रकरणात गेल्या 2 वर्षांपासून कसा केंद्रस्थानी आहे, ज्या बिक्कड यांना घायवळने धमकावलं ते प्रकरण नेमकं काय होतं आणि त्याचा खरंच धसांसोबत काही संबंध आहे का, त्याची स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. नमस्कार, मी विशाल बडे आणि तुम्ही पाहताय story.com. या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण, story.com हे आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक जरूर करा. बीड जिल्ह्यातलं सगळं राजकारण फिरतंय ते सौर ऊर्जा प्रकल्पांच्या वसुलीच्या भोवती. या कंपन्या शेकडो कोटींची गुंतवणूक घेऊन येत आहेत, आपल्याला रोजगार देत आहेत. मात्र स्थानिक राजकारण्यांनी या कंपन्यांकडून वसुलीसाठी आपापसातच स्पर्धा सुरू आहे. त्यासाठी वापर होतो तो घायवळ सारख्या गुंडांचा. धसांसोबत ज्या गुंडाचा फोटो व्हायरल झाल्यामुळे हे सगळं प्रकरण उजेडात आलंय, तो निलेश घायवळ हा फक्त सुरेश धसांचाच नाही तर बीड आणि नगरमधील बऱ्याच राजकारण्यांचा लाडका आहे. आष्टी मतदारसंघात सौर ऊर्जा प्रकल्पाची जी कामं आहेत ती दुसऱ्या कुणाला मिळू नये यासाठी घायवळ हा ठेकेदारांना धमकावण्याचं काम करतो, जेणेकरून या ठेकेदारांनी काम मिळवण्याचा अर्जच करू नये. आष्टीतल्या सौर ऊर्जा प्रकल्पांबाबत माहिती अशी आहे की याची सगळी कामं ही निंबाळकर नावाच्या एका व्यक्तीच्या कंपनीला मिळवून देण्यासाठी घायवळची मदत घेण्यात आली आणि हा निंबाळकर धसांचा निकटवर्ती असल्याचं सांगितलं जातं. या कंपन्यात कामं घेण्यासाठी कुणीही येऊ नये यासाठी घायवळने अनेक ठेकेदारांना भीती भरवली होती आणि परिणामी सगळी कामं सहज आष्टीतल्याच एका व्यक्तीला मिळाली. घायवळ हा एक अट्टल गुन्हेगार आहे आणि त्याच्यावर असंख्य गुन्हे दाखल आहेत. 2 वर्षांपूर्वीच घायवळच्या टोळीतील 6 जणांवर मोक्का लागला होता. गजानन मारणे विरुद्ध घायवळ टोळी असा रक्तरंजित इतिहास पुण्यात आहे. या 2 टोळ्यांनी आपले वर्चस्व दाखवण्यासाठी अनेक कारनामे केलेत. कधी काळी गजानन मारणे आणि निलेश घायवळ हे एकमेकांचे साथीदार होते. अनेक गुन्हे एकत्र केले आणि त्या आरोपाखाली दोघांना शिक्षा देखील झाली. जेलमधून बाहेर पडल्यानंतर गजानन मारणे आणि निलेश घायवळ यांच्यात वाद झाला आणि दोघांची फाटाफूट झाली. यानंतर गुन्हेगारी विश्वात निलेश घायवळ टोळी विरुद्ध गजानन मारणे युद्ध रंगलं. बॉस नावाचा दबदबा पुणे शहरातल्या गल्लोगल्लीत आहे. साल 2000 ते 2003 आपलं नाव गुन्हेगारीतल्या वर्चस्वामध्ये गाजवलेल्या कुख्यात गुन्हेगार निलेश बन्सीलाल घायवळ हा मूळचा राहणार सोनेगाव तालुका जामखेडचा आहे. शिक्षण घेण्यासाठी पुण्यात आला आणि मास्टर इन कॉमर्सची डिग्रीपर्यंत शिक्षणही पूर्ण केलं. त्यानंतर त्याची भेट गजानन मारणे सोबत झाली. गजानन मारणे सोबत या दोघांनी एका गुन्हेगाराचा खून केला. त्यानंतर त्यांनी 7 वर्षांची शिक्षाही भोगली. जेलमधून बाहेर आल्यानंतर दोघांमध्ये आर्थिक आणि वर्चस्वाच्या व्यवहाराने वाद झाला. त्यामध्ये घायवळ टोळीतील गुंड पप्पू गावडे याचा खून मारणे टोळीने केला, तर त्याचा बदला म्हणून घायवळ टोळीने सचिन कुंडलेचा खून केला. हा रक्तरंजित थरार पुढे आणखीही वाढत गेला आणि असेच एकमेकांच्या सहकाऱ्यांचा खून होत गेला. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही टोळी प्रमुखांना अटक केली. घायवळ कोण आहे हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. मात्र या घायवळचा वापर राजकीय लोकांकडून कसा केला जातो त्याची काही उदाहरणं आहेत. धाराशिव जिल्ह्यातल्या पवनचक्की साईटवर सुद्धा खंडणी आणि धमकावण्यासाठी धाराशिवमधीलच एका मोठ्या नेत्याकडून घायवळचा वापर केल्याचा आरोप होतो. याच प्रकरणात नितीन बिक्कड यांनाही धमकी देण्यात आली होती. धाराशिवमधील पवनचक्की साईटवर सुरक्षा ही बिक्कड यांच्या कंपनीची आहे. कोणत्याही कंपनीत काही गैरप्रकार घडला तर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार ही संबंधित सिक्युरिटी एजन्सीकडून देण्यात येते. घायवळने काही कंपन्यांमध्ये जाऊन खंडणीसाठी अधिकाऱ्यांना मारहाण केली आणि त्याची तक्रार बिक्कड यांच्या कंपनीने पोलीस स्टेशनला केली. मात्र घायवळवर वरदहस्त बड्या नेत्यात असल्यामुळे धाराशिवमध्ये त्याच्यावर कधीही गुन्हा दाखल झाला नाही आणि तो खंडणीसाठी मदत करत राहिला. आपल्या विरोधात तक्रार दिल्याचा राग मनात धरून घायवळने नितीन बिक्कड यांना धमकी दिली. त्याच्या घरी अनेक गाड्यांचा ताफा घेऊन बिक्कड यांच्या वडिलांना धमकी देण्यात आली. याची तक्रारही बिक्कड यांनी पोलिसात केली, मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती. 2022 मध्ये 2 अज्ञातांनी माझ्या गाडीवर गोळी झाडून मला मारण्याचा प्रयत्न केला. त्यावर वाशी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाही दाखल आहे. याशिवाय मोक्का, तडीपारी आणि हत्येचे गुन्हे दाखल असलेल्या घायवळ याने मला धमकावणं सुरू केलंय. घरी जाऊन वडिलांनाही धमकी दिली अशी तक्रार बिक्कड यांनी 18 ऑगस्ट 2024 रोजी दिली होती. दरम्यान या तक्रारीवर कोणतीही कारवाई झाली नाही. सुरेश धस यांनी आपल्या भाषणात नाव घेतल्यानंतर
बिक्कड यांचं नाव पुन्हा चर्चेत आलं. खंडणी वसुलीसाठी बिक्कड हे मध्यस्थी करतात. मस्साजोग कंपनीत आधी 3 कोटी खंडणी ठरली होती, नंतर ती 2 कोटींवर निश्चित करण्यात आली, असा आरोप धसांनी केला. मात्र बिक्कड यांना मी जेव्हा स्वतः याबाबत चौकशी केली तेव्हा ते मला म्हणाले की ज्या कंपनीविषयी धस बोलतायत त्या कंपनीला सुरक्षा माझ्याच कंपनीची आहे. ज्या दिवशी सुदर्शन घुले आणि त्याच्या गँगने सुरक्षा रक्षकाला मारहाण केली तेव्हा सुपरवायझर दिवसभर आरोपींवर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला बसून होते, मात्र गुन्हा काय घेतला नाही. जर माझा संबंध असता तर वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा दाखल करतानाच कंपनीने माझंही नाव घेतलं असतं आणि आजही माझीच कंपनी मस्साजोगमध्ये सुरक्षा देते. धनंजय मुंडेंचा मी जुना सहकारी आहे. त्यांचा आणि माझा सध्या कोणताही संबंध नसून मी पवार गटाचा पदाधिकारी असं ते म्हणाले. नेत्यांसोबत फोटो काढणारा व्यक्ती कोण आहे आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे हे अनेकदा नेत्यांनाच माहीत नसतं, हे तेवढंच खरं आहे. मात्र घायवळ सारख्या व्यक्तीसोबतचे फोटो समोर आल्यानंतर सुरेश धसच काय पण यापूर्वी ज्या ज्या नेत्यांसोबत तो दिसला त्याच्यावर आरोप झालेत. सुरेश धस हे ज्या कार्यक्रमात गेले होते तिथे फक्त घायवळच नाही तर जामखेड तालुक्यातील खर्डा हत्याकांडातील आरोपी दिसत आहेत. हे आरोपी पुराव्यांअभावी निर्दोष सुटले होते. नितीन आगे या दलित तरुणाची हत्या करण्यात आली होती, मात्र कोणतेही पुरावे नसल्याने कोर्टाकडून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. घायवळ हा मूळ जामखेड तालुक्यातला आहे आणि या परिसरात त्याची प्रचंड दहशत आहे. मतदानासाठी किंवा स्थानिक कामांसाठी पुढारी घायवळचा वापर करतात आणि या घायवळला या आधारावर हत्येसारखे गुन्हे करून मोक्काची कारवाई होऊन सुद्धा थाटात आयुष्य जगता येतं. घायवळ आणि त्याची गुंडगिरी हा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर जरूर करा. घायवळवर तुमची मतं कमेंटमध्ये जरूर लिहा आणि चॅनल सबस्क्राईब करा.